तेलाचा वापर न करता साधे सोपे लिंबूचे लोणचे. हे लोणचे करायला एकदम सोपे आहे आणि लोणच्याला बुरशी लागू नये म्हणून खास टिप्स सुद्धा मी या ठिकाणी शेअर केलेल्या आहे. नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण तेलाचा वापर न करता लिंबूचे लोणचे करतोय. तर हे लोणचे चवीलाही खूप छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली टिप म्हणजे लोणच्यासाठीचे लिंबू कसे घ्यायचे. तर लोणच्यासाठी हे लिंबू आपल्याला डाग नसलेले घ्यायचे किंवा हे असे खूप जास्त असे डाग असलेले ते घ्यायचे नाही आणि खूप जास्त हिरवे बघून सुद्धा घ्यायचे नाही. असे छान असे पातळ सालीचे बघून आपल्याला हे लिंब घ्यायचे आहे. तर हे लिंबू मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने छान पुसून घेतलेले आहे. आता लिंबू घेत असताना स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या. लिंबावर पाणी नसावे, नाहीतर लिंबूचे लोणचे हे लवकर खराब होते. त्यामुळे लिंबाचे पाणी संपूर्णपणे वाळवून घ्या किंवा फॅन खाली छान असे अर्धा तास वाळवून घ्या. तर साधारण मी हे मध्यम आकाराचे लिंबू 7 ते 8 लिंबू घेतलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची, पाव चमचा हिंग घ्यायचा आणि 4 चमचा आपल्याला मीठ घ्यायचं. आता आपण हे साहित्य बघितले. आता आपण लिंबू कापून घेऊया. तर अशा पद्धतीचे लिंबू मी कापून घेतले. त्यामधले सर्व बिया आपल्याला काढून घ्यायच्या. लिंबूमध्ये एक सुद्धा बी राहता कामा नये, नाहीतर बी असली तर लिंबूचे लोणचे हे कडू होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा पद्धतीने सगळ्या लिंबाच्या बिया आपण काढून घेऊया. तर या ठिकाणी बघा, मी सर्व लिंबाच्या बिया काढून घेतल्या आहे. लिंबू सुद्धा छान असे कापून घेतले. त्यामध्ये घालूयात मीठ घालायचे, हळद घालायची, हिंग घालायचे आणि याला छान असे मिक्स करून घ्यायचे. आता लक्षात घ्या, ज्या भांड्यामध्ये आपण जे लिंबूचे फोडी टाकणार असतो ते भांडं आपल्याला कोरडे घ्यायचे आहे. ते सुद्धा पाणी नसलेले घ्यायचे. छान असे कोरडे भांड्यामध्ये आपल्याला हे लिंबाच्या फोडी टाकायच्या, छान असे मिक्स करून घ्यायचे. पाण्याचा अंश लागला या लोणच्याला तर लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते. त्यामुळे जेही तुम्ही भांडं वापरणार असाल या लोणच्यासाठी ते सुद्धा छान असे कोरडे बघून घ्या. तर आपण हे लिंबाला हळद मीठ छान असे लावून घेतलेले आहे. तर आता आपण या लिंबाला हळद मीठ छान लावून घेतले. आता याच्यावर झाकण ठेवून याला आपण 4 ते 5 दिवसासाठी छान मुरण्यासाठी ठेवून द्यायचे. आणि 4 ते 5 दिवस आपल्याला हे लिंबूचे लोणचे रोज सकाळी एक टाइम हलवून घ्यायचे. तर 4 ते 5 दिवसानंतर बघा, लिंबू छान मऊ पडलेले आहे. हळद मिठाचे छान असे पाणी सुटलेले आहे. आता आपल्याला हे हळद मिठाचे पाणी संपूर्ण काढून घ्यायचे आहे. तर हे बघा, मी हळद मिठाचे पाणी या ठिकाणी काढून घेतले. तर लोणच्यासाठी आपल्याला मसाला करायचा आहे. तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया. तर या ठिकाणी मोहरीची डाळ 4 टीस्पून घेतली आहे, जी तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. चिरलेला गूळ या ठिकाणी अर्धा कप घेतलेला आहे. मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे. 1 चमचा जिरे घ्यायचे. हिंग आपल्याला 1 चमचाच घ्यायचा. नंतर हळद 1 चमचा आणि बेडगी मिरची पावडर आपल्याला 2 चमचे घ्यायचे आहे. तर आपण गूळ आणि मीठ हे आपण मसाल्यामध्ये वापरणार नाही, हे आपण वरनं घालणार आहोत. तर आपण मसाला करूया. तर या ठिकाणी मी कढई छान गरम करून घेतली आहे. त्यामध्ये मोहरीची डाळ घालायची, जिरे घालायचे आणि मेथीचे दाणे घालायचे. हे आपल्याला हलके गरम करून घ्यायचे. खूप जास्त गरम करायचे नाही, याचा कच्चापणा निघून जावा यासाठी आपल्याला हे छान असे गरम करून घ्यायचे. याचा चटका लागेल इथपर्यंत आपल्याला ही मोहरीची डाळ छान अशी गरम करून घ्यायची. तर हे बघा, साधारण मी 2 मिनिट ही मोहरीची डाळ छान अशी चटका लागेपर्यंत भाजून घेतलेली आहे. आता ही छान अशी खरपूस भाजून झाली. आता हिला आपण एका प्लेटीमध्ये काढूया आणि संपूर्ण गार करून घेऊया. तर मेथीची डाळ छान अशी गार झाली. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी फिरवून घेऊया. तर हे बघा, मी अशा पद्धतीने छान अशी डाळ फिरवून घेतली आहे. खूप जास्त बारीक करू नका, नाहीतर लोणचे हे कडू लागण्याची शक्यता असते. फक्त असे एक बटन फिरवून घ्यायचे, नाहीतर याचे मेथीचे तुकडे होऊन मेथी खूप जास्त कडवट होईल लोणच्यामध्ये. त्यामुळे खूप जास्त डाळ ही बारीक करू नका. तर या ठिकाणी आपले हळद मिठाच्या लिंबाच्या फोडी होत्या. त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया, मीठ घालायचं, बेडगी मिरची पावडर घालूया. मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही कमी जास्त सुद्धा करू शकता. आता मिरची पावडर सुद्धा आपण यामध्ये घातली. आता आपण जो तयार केलेला मसाला होता, जो वाटून घेतलेली जी मोहरीची डाळ होती ती आपण यामध्ये घालूया आणि जो चिरलेला गूळ होता तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. तर मी या ठिकाणी गुळाचा वापर करते. हवं तर तुम्ही साखर सुद्धा या ठिकाणी वापरू शकता. आता गूळ घातला, याला पुन्हा आपण छान असे मिक्स करून घ्यायचे. याच्यातला संपूर्ण गूळ विरघळला गेला पाहिजे. आता आपण जो मिक्स करण्यासाठी चमचा घेतला आहे तो सुद्धा छान असा आपला कोरडा असला पाहिजे. याला पाण्याचा थेंब लागता कामा नये, नाहीतर लोणच्याला लवकर बुरशी लागेल आणि लोणचे लवकर खराब होईल. तर मी या ठिकाणी अर्धा कप गूळ घेतला होता.
तुम्ही हवं तर गुळाचे प्रमाण कमीसुद्धा करू शकता किंवा जास्तसुद्धा घेऊ शकता। तर या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी सर्व गूळ छान असा विरघळून घेतला आहे, छान मिक्स केलेले आहे। गुळाला थोड्या वेळाने पाणीसुद्धा सुटते। तर आपण सगळ्या लिंबाला मसाला चांगला लावून घेतलेला आहे। थोड्या वेळाने गुळाला सुद्धा छान असे पाणी सुटेल। तर आता याच्यावर झाकण ठेवून 4 ते 5 दिवस हे लोणचं मुरण्यासाठी ठेवून द्यायचे। 4 ते 5 दिवसानंतर लोणचे छान मऊ पडेल, त्याच्या फोडी सुद्धा छान अशा मुरल्या जाईल। फक्त हे आपल्याला कोरड्या ठिकाणी ठेवायचे, याला पाण्याचा स्पर्श झाला नाही पाहिजे। हे लोणचे काचेच्या एका स्वच्छ बरणीमध्ये, कोरड्या बरणीमध्ये भरायचे, म्हणजे लोणचे हे छान असे वर्षभर टिकते। तर तुम्हाला क्रश केलेले लोणचेची व्हिडिओ बघायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर अशा प्रकारे आज आपण बिना तेलाचे लिंबूचे लोणचे कसे करायचे ते बघितले। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।